हाय हॅलो नमस्कार. ज्योती मोरे या क्रिएशनमध्ये तुमच्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. मी इथं तुम्हाला ड्रेस कटिंग करायचं ते दाखवत आहे. कसं करायचं हे का, मी इथं डबलचा कपडा टाकलेला आहे आणि त्याच्यावर मी टॉप ठेवलेला आहे. एकदम इझी पद्धतीने मी दाखवत आहे. मेजरमेंट घेऊन तर करताच येते, पण हे तुम्हाला कपड्यावर कपडा टाकून कसं कट करायचं आहे बघा. मी कपडा टाकलेला आहे डबलची घडी करून आणि इथं मी दाखवत आहे की आपण कसं कट करणार आहोत. हे बघा, मी तर शोल्डरला शोल्डर घेतलेला आहे, गळ्याला गळा माप सोडलेला आहे आणि मोंढ्याचा आकार पूर्ण सोडून मी तुम्हाला इथं परत तरी मी टेपनी मोजून घेत आहे की व्यवस्थित आलं का नाही. कारण आपण जरी कपड्यावरून टाकलं तरी हा आकार खूप महत्त्वाचा असतो. तर हे बघा, मोंढ्यातून मी 1 इंच असा आकार देऊन पूर्ण असं हे बघा आपलं मेजरमेंट टाकली आहे आणि आता मी इथं याला मस्तपैकी कटिंग करून घेते. छान एकदम असं आपलं माप टाकलेलं आहे. एकदम सोप्या पद्धतीचं असं माप आहे, तुम्ही बघून टाकू शकता आणि इझी पद्धतीने शिवू पण शकता. तर ड्रेस शिवण्यासाठी ही काहीच अवघड नसते आणि एकदम सोप्या पद्धतीनं टीच केल्याच्यानंतर मी दाखवते तुम्हाला की कसं मी शिवलेलं आहे. आणि त्यानंतर आपल्याला हेच पार्ट आपल्याला बॅक साईडच्या याच्यावर ठेवून कट करता येते, कारण मी डिझाईन स्लीव्ससाठी थोडी सरकून घेतली होती आणि बॅक साईडला पण थोडीशी आहे, तर मी ते पूर्ण घेत आहे. तर हे इथं असं डिझाईन आहे. असं एकदम आपण साफ कपडा टाकून घ्यायचा आणि त्यानंतर मी असं हे बघा बंद भागाकडून बंद भाग फोल्ड केलेला, असं खुल्या भागाकडून सोडलेला आहे. डबलचा कपडा आहे आपला हा. आणि त्यानंतर मी असं पूर्ण टिक करून घेते. आता इथं मी मोंड्याची टिक केली, इथं शोल्डर आणि हे गळ्यासाठी मी 3 इंच सोडलेला आहे. शोल्डर हा 5 इंच घेतला आहे. दोन्ही साईडला शिवल्याच्यानंतर आपलं 4 इंच शोल्डर येते. शोल्डर जास्त ड्रेस जरी असला तरी जास्त मोठं नाही चांगलं वाटत. आणि इथं मी मागच्या साईडला 1.5 इंच ब्लाऊजसारखा सोडलेला आहे. आणि हे ड्रेस तुम्हाला शिवल्यानंतर तर दाखवलाच जाईल. तर हे बघा, असं पूर्ण आपण ड्रेसवर ड्रेस टाकून जुन्या ड्रेसपासून कसं नवीन माप घेऊन ड्रेस शिवायचा ते इथे एकदम सोप्या पद्धतीत मी दाखवत आहे. हे बघा, एकदम इझी पद्धत आहे. शिवायलाही काहीच अवघड नाही. ब्लाऊजपेक्षा ड्रेस अगदी सोपे असतात शिवण्यासाठी. बघा किती सोपं आणि पटकन झालेलं आहे. काहीच वेळ लागत नाही. एकदम 10 मिनटात आणि शिवणंसुद्धा आपलं अर्ध्या ते 1 तासामध्ये ड्रेस पूर्ण शिवून होते. आता इथं मी घेतलेली आहे पॅन्ट, जे की आपल्याला शिवायचे आहे. आणि मी दाखवते. हे बघा, इकडून माझ्याकडून खुला भाग आहे. समोरून हा मी इथं वर 8 इंच मेजरमेंट टाकलेलं आहे आणि उंची घेतलेली आहे मी इथं 28 इंच. कारण आपलं पूर्ण उंची पॅन्टची आहे 38 इंच. तर वर आपण 8 सोडल्याच्यानंतर खाली 28 घेतलेली आहे आणि खाली परत मी 2 इंच वाढवून घेतलेली आहे. मी फोल्ड करून तुम्हाला पलटून दाखवते कट करून. हे बघा, एकदम सोप्या पद्धतीने अशी हे आपली पॅन्टाची कटिंग झालेलं आहे. हे पॅन्ट कटिंग आणि आपल्याला वर आपण दाखवू की कमरपट्टी पण कशी काढायची ते एकदम इझी आणि सोप्या पद्धतीनं. थोडंसं कमी जास्त झालं ते आपण इथंच बरोबर करून घ्यायचं आणि छान अशी कटिंग करून घ्यायची. हे बघा, 4 तुकडे माझ्याकडून खुला भाग आहे आणि हे आता आपल्याला उरलेल्या याच्या कपड्यातून आपल्याला पूर्ण कमरपट्टी काढायची आहे. इथं मी 8 ते 9 इंच कमरपट्टी घेतलेली आहे. सगळं मिळून आपला पॅन्ट बरोबर 38 इंच आला पाहिजे पूर्ण. हे झालेली आहे आपली कमरेची पट्टी एकदम सोप्या पद्धतीत. पूर्ण ड्रेस शिवल्याच्यानंतर मी तुम्हाला दाखवते. स्टिच करतानाचा व्हिडिओ काही येणार नाही, कारण व्हिडिओ खूप मोठा होईल, त्यामुळे मी काही दाखवलं नाही. कारण जसं कटिंग केलं तेच शिवण्याचं तर कोणाला पण येतं. हे बघा, आपला पूर्ण ड्रेस शिवून झालेला आहे आणि शिवल्यानंतर मी तुम्हाला फायनल लूक दाखवत आहे ड्रेसचा. तर बघा किती छान एकदम ड्रेस झालेला आहे. ड्रेस हा नेल्यानंतरच मी व्हिडिओ बनवला, त्यांना पण आवडला. गळा बघा किती सुंदर वाटतो आहे. एकदम छान असा गळा मी बनवलेला आहे. आणि त्यानंतर पॅन्टसुद्धा दाखवते की मी ड्रेसची एकदम सिंपल असा ड्रेस, जे हे सिनियर सिटीजन असतात त्यांच्यासाठी घालण्यासाठी एकदम सिंपल आणि छान दिसणारा ड्रेस. ह्या लेडीज आहेत ते सिनियरच होत्या आणि त्यांना घालण्यासाठी हा ड्रेस लागत होता. तर हे बघा, एकदम छान अशी पॅन्ट रेडी झालेली आहे. ड्रेस तुम्हाला कसा वाटला आणि व्हिडिओसुद्धा कसा वाटला ते नक्की कमेंट करून सांगा.
एकदम छान असा ड्रेस आणि कस्टमरलाही खूप आवडला. व्हिडिओ आवडला असेल चॅनलला सबस्क्राईब, लाईक, कमेंट करायला विसरू नका. चलो बाय.